मंडळी नमस्कार. मंडळी, मागे एक मी व्हिडिओ केला होता काही दिवसांपूर्वी आणि त्याच्यामध्ये म्हटलं होतं की दैव देतं आणि कर्म नेतं अशी परिस्थिती काँग्रेसची झाली आहे आणि ते सुद्धा चंद्रपुरामध्ये. आणि ते काँग्रेसनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे. दैव देतं कारण काँग्रेसला ज्या जागा मिळालेल्या होत्या एकंदरीत आणि एकंदरीत जी काही संख्याबळ होतं चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये ते 32चं होतं. म्हणजे सहकारी पक्षांचं समर्थन धरून 32चं होतं. त्याच्यामध्ये जर उभाठा एकत्र आली असती तर ते 40च्या आसपास गेलं असतं. वंचित बहुजन आघाडी आली असती तर आणखी 42च्या आसपास गेलं असतं. मात्र प्रत्यक्षामध्ये महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये त्यांना मतं मिळाली 31 आणि ज्यांच्याकडे केवळ 23-24चं संख्याबळ होतं अशा भाजपाचा महापौर झालाय 32 मतं मिळवून. कसं गणित हे शक्य झालं? तर हे गणित शक्य झालं उभाठाला सोबत घेतलं भाजपानी आणि उभाठानी देखील नाकानी कांदे सोलत आम्ही हा निर्णय घेतलाच नाही, स्थानिक पातळीवरती निर्णय झालेला आहे, आमचा याच्याशी काही संबंध नाही अशा पद्धतीची भूमिका घेत म्हणजे सोयीची भूमिका घेत उभाठानी भाजपाला पाठिंबा दिला. इकडे संजय राऊत असं म्हणत होते की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये विरोधी पक्षामध्ये बसू मात्र भाजपाला पाठिंबा देणार नाही. तिकडे दुसरीकडे स्थानिक नेते सत्तेची स्वप्न बघत होते आणि मग अप्रत्यक्षपणे संजय राऊत, उद्धव ठाकरे या सगळ्यांनीच त्यांना पाठिंबा दिलेला आहे. काहीही झालं तरी सत्ता महत्वाची आहे, सत्तेमध्ये असू तर सगळं आहे आणि म्हणून हे सगळं गोष्ट लक्षात घेऊन उद्धव ठाकरे सोयीस्कररित्या गप्प बसले. त्यांनी संजय राऊत यांना गप्प बसायला सांगितलं आणि सुषमा अंधारे यांना पुढे केलं. सुषमा अंधारे काय म्हणाल्या की त्यांनी मला सांगितलं, म्हणजे जे स्थानिक नेते आहेत त्यांनी मला सांगितलं की सत्तेमध्ये राहायला हवं आणि सत्तेमध्ये राहिल्यानंतर त्यांनी आमचं मतदान माझं मत घेतलं आणि मी ते माझ्या वरिष्ठांना कळवलं आणि मग त्यानंतर हा महापौर पदाचा निर्णय झालाय. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये 1.25 वर्ष भाजपाची, 1.25 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता असणार आहे, म्हणजे महापौर असणार आहे. आणि एकंदरीत जे काय आत्ताच्या घडीला परिस्थिती आहे तर स्थायी समितीचं अध्यक्षपद जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिलेलं आहे. म्हणजे इकडे वेगळी भूमिका घ्यायची, लोकांसमोर वेगळं बोलायचं आणि प्रत्यक्षामध्ये पाठीमागून वेगळं काम करायचं अशा पद्धतीची भूमिका उभाटाने घेतलेली आहे. तिकडे भाजपाचं जर आपण पाहिलं तर भाजपाने देखील तेच केलेलं आहे. म्हणजे एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पक्षांना जवळ करणार नाही असं म्हटलं, शिंदेना जवळ ठेवलं, शिंदेची पण मतं घेतली, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची पण मतं घेतलं, पक्षाची मतं घेतली आणि आपला महापौर करण्याचं आपलं जे उद्दिष्ट होतं हे साध्य झालं. म्हणजे लक्षात एक गोष्ट घेण्याची गरज आहे मंडळी की मालेगाव, नंतर लातूर आणि कदाचित भिवंडी या ठिकाणीच विरोधी पक्षांचे महापौर होतील. 29 महानगरपालिकांमध्ये केवळ 3 महापौर विरोधी पक्षांचे आहेत, बाकी सगळे महायुतीचेच होत आहेत. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी